मला माहित नव्हतं मी जिला शोधतोय ती तूच आहेस. मी आणि बाबा वावशीला एका लग्नात आलो होतो. अद्वैत हे काय झालंय? तू ठीक आहेस ना? हो बाबा मी ओके. नक्की? हो बाबा. बाप रे, हे लागलं असतं तर जीव गेला असता पोराचा. माझं पैंजण तुला भेटून थँक्यू म्हणायचंय. कुठेस तू? काय माहित कुठे आहे. छान गातेस तू. इथे काय करतेस? ते म्हणतात ना, एखादी गोष्ट जर तुम्ही मनापासून शोधली तर तीच गोष्ट तुमचा शोध घेत तुमच्यापर्यंत येते. घाल ना पैंजण. साहेब, हेल्प करतोय मी.
काय सासूबाई, लग्नाची आता तयारी करायला हवी. आधी काही बोलला का? अगं तो काही बोलत नाही यातच आपण समजायला हवं की नेत्राबरोबर लग्न करण्यासाठी त्याचा होकार आहे. आई, मला तुझं पटतंय. काय रुपाली, अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाची सगळी जबाबदारी तुझी. कामानिमित्त मला जमणार नाहीये, वेळ मिळणार नाहीये. तेव्हा कपड्यांच्या खरेदीपासून ते अगदी लग्नाच्या तारखेपर्यंत सगळं तू बघायचंस. हो पण वाली, मी आहे तुझ्या मदतीला. मी उद्या सकाळी तुझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतो. खरेदी सुरू कर. नाही पण आधीला विचारायला लागेल ना आपल्याला नीट काय ते. रुपाली, कशाला टेन्शन घेतेस एवढं? हे मग मला माहिती आहे तू अद्वैतच्या सुखाचाच विचार करतेस. त्याचं चांगलं झालेलं पाहिजे तुला. पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सगळं व्यवस्थित होईल. आणि तू होकार देईल का नाही देईल याचा अजिबात विचार करू नकोस. म्हणजे मला खात्री आहे तो होकारच देईल. सॉरी काकू, मी चुकून तुझ्या रूम मध्ये आलोय. मी तुमचीच रूम आहे. काय रे, कुठल्या तंद्रीत आहेस? मला आधी सांगा तुम्ही सगळे इथे काय करताय? भाईजी, आता आम्हाला फायनल आन्सर पाहिजे. आन्सर नाही, कन्फर्मेशन पाहिजे. हो हो, कन्फर्मेशन द्यायलाच आलाय तो. दे बाबा पटकन दे. भाईजी, पटकन कन्फर्मेशन द्या. मी लगेच जलेबी बनवते. जिलेबी फाफडा एवढंच? अगं थांब ना जरा, मला महत्वाचं. 2 मिनिटं थांब फाल्गुनी. बघ काय, बघ तिचं सोड. ऐक, कसं आहे आता लग्न कार्य म्हटल्यावर 1 आठवडा तरी सुट्टी हवी मिनिमम. मग त्या 1 आठवड्यामध्ये मला कंपनी सांभाळावी लागणार. म्हणजे काय कसं काय प्लॅनिंग करायचं मला सगळं करावं लागणार आहे. सो तू मला सांग बाबा काय जे काय ते. भाईजी, मला मस्त शॉपिंग करायची आहे. पाहुण्यांची लिस्ट काढायची आहे, लग्नपत्रिका तयार करायचंय, डिझाईन फायनल करायचंय. अच्छा, म्हणजे माझ्या हो म्हणण्यावर तुमचं प्लॅनिंग अवलंबून आहे का? हो, की तुम्ही सगळे प्लॅनिंग करताय म्हणून मी हो म्हणायचं? अरे हो.
ए आधी असं काय रे करतोस? मी काहीच केलं नाहीये. तेच तर म्हणते मी, हाच प्रॉब्लेम आहे. तू काहीच म्हणत नाहीयेस. हे बघ, आज हो किंवा नाही हे फायनल करायचंय. अरे नेत्राने तिकडे होकार सुद्धा दिलाय, तर तू सुद्धा होकार देऊन टाक. तू माझं जरा ऐकशील? हो की नाही? अगं ऐकून तरी घेशील माझं? ऐकायलाच थांबलोय आम्ही. बोलून टाक पटकन, हो की नाही. अद्वैत भाईजी हा के ना, बस अभी बोलून टाका. हा काय चाललंय तुमचं? हो की नाही? आधी अरे हो की नाही? अरे इतकी घाई का करताय तुम्ही सगळे? मी आणि नेत्र काय पळून चाललोय का? हो पडून चाल पण शादी करा हा नक्की. काय का पळायचंय? थांब ना जरा फाल्गुनी. मस्त करा. मी बाबांशी बोले. ए शाण्या, इथे आम्ही तुझ्या मागे पुढे करतोय आणि तू जाऊन डायरेक्ट बाबांशी बोलणार? हा मग बोलू दे ना, काय प्रॉब्लेम आहे बाबांशी बोलण्यात? बोलू दे. पण बाबांची काय बोलणार आहे हे आम्हाला आता सांगून जा ना. हो, तेही आत्ता. आत्ता सांगा. बरं ऐका, आता मी वॉशरूमला चाललोय, प्लीज तिथे माझ्या मागे येऊ नका कोण. भाईजी जोपर्यंत तू सांगत नाहीयेस तोपर्यंत तुला वॉशरूमला जायची परमिशन नाही. नाही. बरं ठीक आहे ऐका, मी बाबांना हेच सांगणार आहे की मी नेत्राबरोबर लग्न करायला तयार आहे. अरे हो म्हणायला किती वेळ लावला, पण खूप चांगला निर्णय आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स ब्रदर. अरे मला नाही येत. चला लवकर. अद्वैत भाईजीने नेत्राबरोबर लग्न करू आणि हा बोलले. हार्दिक अभिनंदन सासूबाई. अरे परत अरे या हा जमते. मला अंतःकरणापासून हे वाटते की आजपर्यंत तू ज्या काही हाल अपेष्टा सहन केल्यास, जे काही भोगलंस, त्या बदल्यात देवी आईनेच अद्वैत सारखी व्यक्ती तुझ्या आयुष्यात पाठवली. तुझं आणि अद्वैतचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. लग्न हा खूप मोठा डिसिजन आहे नेत्रा. तू हा डिसिजन मनापासून नाही घेतलास. तू माझं रक्षक कवच आहेस म्हणून तू हा डिसिजन घेतलास. काय मग मिळालं उत्तर? तूच म्हणतेस ना, जगातल्या सगळ्यात अवघड प्रश्नांची उत्तरं आपलं अंतर्मन आपल्याला देतं. मी आले उत्तरं द्यायला. आबा नेहमी म्हणतात, अंधारानंतर दिवस उजाडतो. किती खरं आहे ना. नेत्रा, आजपर्यंत खूप सोसलंयस तू. 7व्या मुलीची 7वी मुलगी म्हणून खूप त्रास दिलाय लोकांनी तुला. खूप दूषणं लावल्यात, पण तू कधीच तक्रार नाही केलीस. मनाला खूप जखमा झाल्या, पण तू सगळं सहन करत राहिलीस. पण आता अंधार संपत आलाय नेत्रा. नवीन दिवस उजाडतोय. तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होते. तुझं अद्वैत साहेबांबरोबरचं नातं तुझ्या या जखमांवरची हळूवार फुंकर आहे. ही फुंकर तुझ्या सगळ्या जखमा भरून काढेल बघ. तू माझी कोण आहेस हे विसरली आहेस का तू? तू बॉडीगार्ड आहेस ना माझी.
ए नाही सॉरी, आता मी तुझा बॉडीगार्ड आहे. सो हा तुझा बॉडीगार्ड तुझी काळजी घेणार. आणि काय आहे, हा बॉडीगार्ड आहे ना, नाती टिकवण्यात खूप एक्सपर्ट आहे. एकदा एखाद्याशी नातं जोडलं की जोडलं. उगीच नाही त्या माणसावर असा जीव ओवाळून टाकायला तयार झाली होतीस. देवी आईला सतत विचारायचीस ना, तुझ्या मनात नक्की काय आहे, तुझी काय इच्छा आहे, माझं काय नातं या राजाध्यक्षांच्या घराशी, का मला एवढी ओढ वाटते यांची. मिळालं उत्तर. छान आहेत ग पैंजण. अगं बाहेर बघितलंस का काय चाललंय? काय झालं? जसं काही दिवाळीच आहे अशा उत्साहात आहेत सगळे. कॉंग्रॅट्स, अद्वैतने तुझ्याशी लग्न करायला होकार दिलाय. थँक्यू. अद्वैत, अद्वैत, मला किती आनंद झाला हे मी शब्दात नाही सांगू शकत. आपण कोणाशी लग्न करायचं हा आयुष्यातला खूप मोठा आणि अवघड डिसिजन असतो. आणि या एका डिसिजनवरती आपलं अख्खं आयुष्य अवलंबून असतं. आपला डिसिजन, आपली निवड अचूक असेल तर आयुष्याचं सोनं होतं. माती अद्वैत बघ, रुपाली सुद्धा निशब्द झाली. आनंद कसा व्यक्त करायचा तेच कळत नाहीये तिला. हो ना रुपाली? रुपाली, नवरा बायकोत आभार मानायचे नसतात, पण तरी थँक्यू व्हेरी मच. तू हा लग्नाचा विषय काढलास. मी फक्त हा विषय पूर्णत्वाला घेऊन गेलो. बरं तुम्ही बोला, मी बाबांना भेटून येतो. आई, किती अनबिलिव्हेबल आहे सगळं. मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की मी नेत्राबरोबर लग्न करेन. डेस्टिनी वगैरे मी काही मानलं नाही आजपर्यंत, पण हे डेस्टिनी नाही तर काय आहे? म्हणजे बघ ना, तूच मला सांगितलंस की माझ्याकडे जसं एक सिंगल पैंजण आहे तसंच एक पैंजण नेत्राकडे सुद्धा आहे. ते पैंजण नेत्राचंच होतं. तुला आठवतंय का, मी लंडनहून परत आल्यावर बाबा मला एका लग्नाला घेऊन गेले होते. त्या लग्नात त्या पैंजणामुळे, आय मीन ते पैंजण ज्या मुलीचं आहे तिच्यामुळे माझा जीव वाचला होता. मी खूप शोधलं तिला, मला खूप इच्छा होती तिला भेटायची, पण आई ती मुलगी सुद्धा नेत्राच होती. अनबिलिव्हेबल. आणि आई, नेत्राने बऱ्याचदा जीव वाचवलाय माझा आजपर्यंत. माझा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळी नेत्राच मला हॉस्पिटलला घेऊन गेली होती. साईटवरती ऍक्सिडेंट झाला त्यावेळी सुद्धा नेत्रानेच मला वाचवलं. आई, थँक्यू सो मच. नेत्रा इतके दिवस या घरात आहे, पण
ती मुलगी जिला मी शोधतोय, जिला मला भेटायचंय, ती मुलगी नेत्राच आहे हे आज मला तुझ्यामुळे कळलं आहे. थँक्यू सो मच. तू खुश आहेस नाही? आई, आता सगळं नीट होणार आहे. बाबांनी, नेत्राने तुझ्याविषयीचे सगळे गैरसमज मनातून काढून टाकले. तू सुद्धाही तुझ्या मनातले सगळे गैरसमज काढून टाक प्लीज. काय झालं, तू बोलत का नाहीयेस काही? तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे आधी.